तुम्हाला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। गेल्या अनेक वर्षापासून शिवसेनेकडनं कल्याणमधील दुर्गाडी किल्ल्याच्या बंदी विरोधात या ठिकाणी घंटानाद आंदोलन केले जाते। आज देखील या ठिकाणी अशाच प्रकारे घंटानाद आंदोलन या ठिकाणी सुरू आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी शेकडो जे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, यांनी या ठिकाणी येऊन या ठिकाणी आंदोलन सुरू केलेले आहेत। तर दुसरीकडे पोलिसांनी या ठिकाणी बॅरिकेड टाकून त्यांना थांबवण्याचा देखील प्रयत्न केलेला आहे। बॅरिकेडवरनं चढून मंदिरापर्यंत पोहोचण्याची सुरुवात जी आहे ती या ठिकाणी केलेली आहे। ते एकंदरीत आपण पाहिलं गेलं तर अनेक वर्षापासून या ठिकाणी शिवसेनेकडनं या ठिकाणी प्रवेश बंदीला विरोधामध्ये या ठिकाणी आंदोलन केलं जातं। दुर्गाडी किल्ला ऐतिहासिक असा दुर्गाडी किल्ला आहे। त्या दुर्गाडी किल्ल्यावरती मुस्लिम व हिंदू दोन्ही समाजाचे प्रार्थना स्थळ आहेत। या प्रार्थना स्थळावरती हिंदूंना बकरी ईद असेल, रमजान ईद असेल, यावेळेला या ठिकाणी यांना बंदी केली जाते आणि या बंदी आदेशाच्या विरोधातच ही बंदी आदेश उठवावी यासाठीच या ठिकाणी शिवसेनेकडनं आंदोलन केले जाते। आपण पाहू शकता या ठिकाणी लाल चौकी परिसरामध्ये दुर्गाडी किल्ल्यापर्यंत हे शिवसैनिक पोहोचू नये यासाठी पोलिसांनी या ठिकाणी बॅरिकेड लावून मोठा बंदोबस्त या ठिकाणी ठेवला आणि यानंतर या ठिकाणी शिवसेनेचे पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, हे या ठिकाणी पोहोचून या ठिकाणी आतमध्ये पहिले शिरण्याचा प्रयत्न करत होते, मात्र पोलिसांनी त्यांना थांबवलं आहे। तर दुसरीकडे पाहिलं तर आता या लाल चौकी परिसरातच घंटानाद करत या ठिकाणी आरती जी आहे ती या शिवसेनेकडनं केली जात आहेत। आपण पाहू शकता की आमदार विश्वनाथ भोईर असतील किंवा शिवसेनेचे सगळे पदाधिकारी, कार्यकर्ते या ठिकाणी एकत्र येत दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी आंदोलन करताना आपण दिसून येत आहे। घंटानाद करत या ठिकाणी प्रार्थना करत या ठिकाणी ज्या पद्धतीने या ठिकाणी अनेक वर्षापासून या ठिकाणी आंदोलन सुरू होते त्याच पद्धतीने यावर्षी देखील आंदोलन केले जात आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी कुठेतरी दुर्गाडी देवीची या ठिकाणी आरती या ठिकाणी करताना शिवसेनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी दिसून येत आहेत। कुठेतरी आम्हाला आतमध्ये सोडावा, जो बंदी आदेश आहे तो मोडण्यात यावा, अशा प्रकारचं या ठिकाणी वक्तव्य जे आहेत ते या ठिकाणी या शिवसेनेकडनं केले जात आहेत। आणि दरवर्षीप्रमाणे म्हणजे यावर्षी देखील सत्तेत असून या ठिकाणी आमदार विश्वनाथ भोईर असतील, त्याचबरोबर या ठिकाणी शेकडो एकनाथ शिंदे यांचे कार्यकर्ते या ठिकाणी आंदोलन करत असल्याचं चित्र या ठिकाणी दिसून येत आहे। दुर्गाडी किल्ला आंदोलन प्रकरणात आता पोलिसांनी शिवसैनिकांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली। आपण पाहू शकता या ठिकाणी जे शिवसैनिक आहेत या ठिकाणी सकाळपासून आंदोलन करत होते, घंटानाद आंदोलन या ठिकाणी करत होते, यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहेत। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे कार्यकर्ते असतील, त्याचबरोबर आमदार विश्वनाथ भोईर असतील, त्याचबरोबर आमदार प्रकाश मोरे असतील किंवा राजेश मोरे असतील किंवा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते असतील, या ठिकाणी सकाळपासूनच या ठिकाणी येऊन घंटानाद आंदोलन या ठिकाणी करत होते। आणि त्याचबरोबर हे घंटानाद आंदोलन सुरू असताना या ठिकाणी पोलिसांनी बॅरिकेड टाकून हे घंटानाद आंदोलन कुठेतरी थांबवलं होते। आणि याच दरम्यान आपण पाहू शकता की या ठिकाणी जे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहेत। आणि विशेषतः आपण पाहायला गेलं तर शिवसेना पक्षामधून हकलपट्टी केलेल्या या ठिकाणी महेश गायकवाड देखील या पूर्णपणे या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। एकंदरीत आता या सर्वच कार्यकर्त्यांना या ठिकाणहून पोलीस स्थानकात नेण्यात येणार आहे आणि त्यानंतर त्यांच्यावरती कायदेशीर जी कारवाई आहे ती करण्यात येणार आहे। मात्र आता या ठिकाणी पुन्हा एकदा तणावाचं वातावरण आहे, कारण आता ठाकरेंच्या शिवसेनेकडनं या ठिकाणी पुन्हा या ठिकाणी आंदोलन करण्यात येणार आहे आणि त्यासाठी पुन्हा आपण पाहू शकता या ठिकाणी पोलीस बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। सकाळपासून या ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडनं या ठिकाणी त्या कार्यकर्त्यांकडनं मोठ्या प्रमाणात आंदोलन या ठिकाणी करण्यात येत होतं, मात्र त्या पदाधिकारी कार्यकर्ते व आमदारांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे व त्यांच्या ताब्यात घेतल्यानंतर पुन्हा एकदा या ठिकाणी जे आहे ते ठाकरे गट या ठिकाणी ठाकरे गटाचे कार्यकर्ते येत असल्यामुळे या ठिकाणी पुन्हा एकदा पोलिसांनी आपला पहारा व या ठिकाणी बंदोबस्त लावलेला दिसून येत आहे। कॅमेरा पर्सन गणेश राटेसह सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण। तुम्हाला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत
महा डिस्काउंट ऑफ. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.